फक्त दुबईला आणि बाहेरच्या देशामध्ये काम लागणं म्हणजे मुंबई पुण्याच्या MIDC मध्ये काम लागणं असं नसतं. तिथं आपल्या देशातून दुसऱ्या देशात यायचं असलं ना खूप मोठा प्रोसेस असतो. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दुबईला आणि बाहेरच्या देशामध्ये कसं येता येतं. माझे व्हिडिओ याच्यावरतीच असतात. तरी एकच कमेंट सगळ्यांचे फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती फक्त तुमचे प्रश्न, आम्हाला दुबईला काम आहे का, आम्हाला काम आहे का, तुम्ही रिप्लाय देत नाही, तुम्ही नुसते फ्रॉड व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही फेक व्हिडिओ बनवत आहे. भावांनो, मी कधीच तुम्हाला बोललो नाही की मी तुम्हाला दुबईला काम लावतो. रामराम मंडळी, हरामध्ये जय शिवराय, जय भीम. भावांनो, व्हिडिओला पूर्ण बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर भावांनो फॉलो नक्की करा. मी कधी असं म्हणलो नाही तुम्हाला की तुम्ही घरी बसल्याच मी तुम्हाला विजा पाठवतो. तुम्हाला घरी बसल्या तिथे कंपनीचे माणसं येतील आणि तुम्हाला घेऊन जातील आणि कामाला लावतील, असं नाही होत. 2600 किलोमीटर ही दुबई पडते मुंबईपासून. जर मग आता एवढ्या लांब जर तुम्हाला कामाला यायचं असेल तर तुम्हाला यार 400-500 किलोमीटर तर फिरावं लागेल ना. मी किती वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये आपल्या लय मोठे कन्सल्टन्सी ऑफिस असतात. त्या ऑफिसच्या मार्फतच दुबईला येता येतं. मी पण तसं चालतो. आणि ऑफिसवाले काही फुकटमध्ये काम लावत नाही आहे. 20 ते 30 हजार रुपये ते त्यांचं काय सर्व्हिस चार्ज असतो ते घेतात. आता काही लोक म्हणतात मग ऑफिसचा नंबर द्या. आता तिथं UP बिहारचा माणूस त्या ऑफिसमध्ये जाऊन बसला असेल आणि आपल्या मराठी माणसाला नंबर पाहिजे, म्हणजे तो घरातनं 10-11 वाजता उठणार दुपारा आणि फोन करणार, हा दुबईच्या कंपनीत काम आहे का. असं काम नाही मिळत भाऊ. कधी बाहेर तर पडा ना. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जासाल, मोठे मोठे अशा बिल्डिंगमध्ये ऑफिस असतात, सगळा पंजाबचा माणूस तिथे येतोय, झारखंडचा माणूस येतोय, उत्तर प्रदेशचा माणूस येतोय, बिहारचा येतोय, कलकत्त्याचा येतोय, लांबून माणसं येतात. आणि आपला महाराष्ट्राचा माणूस महाराष्ट्रामध्ये राहून त्याला मुंबईला जायचं नाहीये, त्याला घरात बसूनच असं कंपनीनं विजा द्यायला पाहिजे. जसं नाही का काही लोक सांगतात जर तुम्हाला दुबईला काम पाहिजे असेल तर ही वेबसाईटवर जा, याच्यावरती जा. असं नाही मिळत काम. इथे जे तुम्हाला सांगते ना, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे तुमचं रिझ्यूम अपडेट करा, इथं CV अपडेट करा, असं नाही मिळत. इथे चांगलं काम असलं ना, इथं केरळाचा माणूस जर असलं ना आणि चांगलं काही मोठं काम असलं ना, तो त्याचा नातेवाईक किंवा त्याच्या गावाचाच माणूस तो घेऊन येणार आहे. तर तुमची वाट नाही पाहणार आहे की ते तुम्ही कधी ऑनलाईन तुम्ही अप्लाय करसान आणि कधी तुम्हाला इकडनं विजा पाठवेल. असं नाही होत भाऊ. तर ऑनलाईन तुम्हाला कोण काम देणार आहे. दिलं बी तर 100मधनं 5 माणसाला काम मिळेल. इथे जर एखाद्या कंपनीमध्ये काही वेकन्सी निघल्यात ना, इथे 50-100 माणूस अगोदरच त्या दुबईमध्ये येऊन बसलेला असतो. अगोदरच ते माणूस त्या ऑफिसमध्ये जाऊन बसला असतो इंटरव्ह्यू देण्यासाठी. आता ऑनलाईन कोण कसं तुम्हाला नोकरी मिळणार आहे. त्याच्यामुळेच मी सांगत असतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. मी कधीच म्हणलं नाही की आमचं ऑफिस आहे कंटेसन्सी ऑफिस, आमच्या ऑफिसमध्ये जा, हे करा. मी स्वतः 25-30 हजार रुपये देऊन या दुबईत आलेलो आहे. साऊंडलाईन ऑफिसमधून आलतो मी. किती वेळा सांगितलेलं आहे की व्हिडिओ बी किती बनवले त्याच्यावरती की असा पेपर मिळतोय, अब्रॉड टाइम पेपर आहे, गल्फ जॉब न्यूज पेपर आहे. त्याच्यावरती इकडल्या कंपन्याला जर हायर करायचं असेल तर ते लोक आपल्या मुंबईला येतात, मुंबईच्या ऑफिसमध्ये ते ॲड करतात पेपरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. तिथे स्वतः आपण आपले पेपर घेऊन जायला पाहिजे. पेपरला काय काय लागतं ते पण सांगितलंय. पासपोर्ट पाहिजे तुमच्याकडं, CV पाहिजे, जर ITI डिप्लोमा असेल केलेला त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. तुमचं जे काही ट्रेड असेल, जे काही काम असेल, जरी तुम्ही मॅनेजर असले, जरी तुम्ही इंजिनियर असले, तुम्ही AC टेक्निशियन असले, तुम्ही प्लंबर असले, तुम्ही इलेक्ट्रिशियन असले, काहीही असो, या तुम्ही हेल्पर असले, हेल्परला तर मी सांगाल तुम्ही येऊ नका म्हणून. परंतु ह्या काही कामामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला सोप्पा मार्ग तुम्हाला मी एकदम सांगितलेला आहे की तुम्ही मुंबईला जावा. मुंबईला लय मोठे ऑफिस आहे. जिकडं तोंड केलं तुम्ही तिकडं तुम्हाला मुंबईला कन्सल्टन्सी ऑफिस भेटेल. भरपूर माझे व्हिडिओ बघून ना काही लोक गेले साऊदीला, काही बहरीनमध्ये, काही ओमानमध्ये. तर मी तर सांगत असतो तेच, त्यांना पण तोच प्रोसेस सांगतोय, तुम्हाला बी तेच सांगतोय. आता याच्यामध्ये काही लोक हे फ्रॉड आहे, हे असंच बनवतोय, तसंच काय तुम्हाला काय घरी विजा घेऊन येऊ का मी. मागा नंबर दिलता तर मला खाणं मुश्किल केलं. हर 2 मिनिटाला मला फोन येत होता. आता मी काय ऑफिस खोलून काय एखाद्या मोठ्या पदावर तर बसलो नाही ना. इथे मी गाडी पण चालवतोय, काम पण करतोय, तर मला वेळ कुठून असणार आहे. त्याच्यामुळे मी नंबर देत नाही कोणाला. नंबर दिला तर असे लोक फोन करतात त्यांच्याकडे पासपोर्ट नाही, काही उगं टाइमपास बोलायचं असतं. इथे 1-1 मिनिट आमचा खूप किमतीचा असतं दुबईमध्ये. तुम्ही आपला देश सोडून बाहेरच्या देशामध्ये असाल ना, मग तेव्हा तुम्हाला कळेल की इकडली काय असतं यार, इकडं माणूस किती बिझी असतं. जर तुम्हाला वाटतंय की नाही मला दुबईला जाऊनच काम करायचंय, दुबई नाही हो, कुठे पण जा, युरोपमध्ये जा. आता पाठीमाग आमचे काही कंपनीचे माणसं गेलेत इस्रायलमध्ये, काही युरोपमध्ये गेलेत, काही रोमानियामध्ये गेलेत, काही इटलीमध्ये गेलेत. त्यांच्याकडे जसे पैसे असले, ज्यांच्याकडे जसं कामाचं टॅलेंट असलं ते लोक जातात पुढं. आता मला काही शिक्षण वगैरे काही नाही म्हणून मला गल्फमध्ये
काम मिळणार आहे. कारण की मला काय इंग्लिश बोलता नाही आली चालती, इंग्लिश लिहिता नाही आली तरी पण इथं काम मिळतंय. बाकी देशामध्ये मला पण वाटतं की जाऊ दे, आपले शिक्षण नाही म्हणून मी या देशामध्ये आहे. मी असंच फोनवरती खाली कमेंट केलं, मी ड्रायव्हर आहे मला काम मिळेल का, आणि प्लंबर आहे मला काम मिळेल का, तर असं काम नाही मिळत. तुम्हाला धावपळ करावं लागेल. तर भावना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपल्या माणसाला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतोय. मी कधीच बोललो नाही की माझं ऑफिस आहे आणि मी तुम्हाला काम लावतोय, मी असं बोललो नाही. मी तुम्हाला सुरुवातपासूनच या दुबईची ना मी तुम्हाला माहिती देत आलोय. ठीक आहे. माझे व्हिडिओ असेच असतात. जर तुम्हाला माझं बोलणं पटत असेल तर लाईक, मला माझा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर करा लाईक, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा. जर इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. काही फॉलो केल्या 1-2 लाख रुपये मिळत नाही. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.